आज नवनाथ पारायण डे 4 आहे. आज आपण अध्याय 19 ते 24 ऐकणार आहोत. या अध्यायात नाथांचे असे 3 चमत्कार आहेत जे ऐकताच तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. श्री गणेशाय नमः. श्री नवनाथाय नमः. श्री गुरुदेव दत्त. आज आपण 19 आणि 20 या अध्यायामध्ये गोरक्षनाथ महाराजांचा एक मोठा चमत्कार येतो. एका गावात दुष्काळ पडला होता. लोक उपाशी होते. गोरक्षनाथांनी फक्त आपल्या कमंडलूतील पाणी शिंपडले आणि संपूर्ण गावात पाऊस पडला. धान्य पिकले. तेव्हापासून लोक म्हणतात, जिथे नाथांची कृपा तिथे अन्नाची कमी नाही. अध्याय 21 आणि 22 मध्ये नाथ भक्तांची परीक्षा घेतात. एक श्रीमंत माणूस नाथांकडे आला आणि म्हणाला, मला मोक्ष द्या. नाथांनी त्याला सांगितले, आधी गरीबाला अन्न दे. ते त्याने ऐकले नाही. नंतर एक गरीब भक्त आला. त्याने आपले शेवटचे अन्न नाथांना दिले. नाथ तात्काळ प्रसन्न झाले आणि त्याला आशीर्वाद दिला. तात्पर्य, दान आणि सेवा हेच खरे भक्तीचे लक्षण आहे. अध्याय 23 आणि 24 मध्ये मच्छिंद्रनाथांचा उपदेश आहे. नाथ सांगतात, बाळांनो, आयुष्यात 3 गोष्टी कधीही करू नका. पहिली गोष्ट, कोणाची निंदा करू नका. दुसरी गोष्ट, खोटे बोलू नका. आणि तिसरी गोष्ट, गुरूंचा अपमान करू नका. आणि या 3 गोष्टी रोज करा. पहिली, सकाळी उठून नामस्मरण. दुसरी, गरजूला मदत. आणि तिसरी गोष्ट, रात्री झोपण्यापूर्वी नाथांचे स्मरण नक्की करा. या अध्याय 19 ते 24 मध्ये हेच शिकवले की चमत्कार फक्त श्रद्धेने होतात आणि श्रद्धा टिकवायची असेल तर आचरण शुद्ध ठेवावे लागते. श्री नवनाथ महाराज की जय. डे 5 उद्या सकाळी 8 वाजता. श्री स्वामी समर्थ.